मंडळी नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. कृष्णाचा अवतार संपला, अवतार समाप्ती झाली आणि त्यानंतर कलियुगाचा प्रारंभ झाला. कलियुगाचा प्रारंभ झाल्यानंतर पृथ्वीवर जसे राक्षसांच्या काळात अत्याचार होते तसे अत्याचार परत सुरू झाले. सज्जन लोक, त्यानंतर ऋषीमुनी, मग स्त्रिया, या सगळ्यांना खूप छळ होऊ लागला आणि मुख्यतः चांगल्या व्यक्तींना, सज्जन व्यक्तींना त्रास व्हायला लागला. लोकांमध्ये विप्रांनी आपले सगळे हे सोडले, धर्म सोडले, यज्ञयाग नाहीसे झाले, पूजाच्या कमी झाल्या, देवाची भक्ती हा प्रकार उरलाच नाही बऱ्यापैकी. सज्जन लोक करत होते पण त्यांना इतर लोक इतका त्रास देत होते कारण कली मातला होता. अशावेळी असं काळ जात होता आणि पृथ्वीवर पापांचा भार वाढत होता. पूर्वी जसा पापांचा भार वाढल्यानंतर महाविष्णूंनी वेगवेगळे अवतार घेतले आणि राक्षसांचं निर्दालन केलं. तशी वेळ परत एकदा आलेली होती आणि पृथ्वी त्रस्त झाली होती. अशावेळी महाविष्णू एकदा वैकुंठामध्ये भक्त आणि देव यांच्याबरोबर बोलत होते. आता भक्त म्हणजे कोण, तर वाल्मिकी वगैरे सगळे, उद्धव, ते यांच्याबरोबर बोलत बसले होते. तेव्हा ते असं म्हणाले की मला पृथ्वीची फार काळजी वाटते. कलियुग आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या लोकांवर अत्याचार होत आहेत खूप आणि पृथ्वीवर पापाचा भार वाढला आहे. पूर्वी मी वेळोवेळी वेगवेगळे अवतार घेतले पण आता मी बौद्ध अवतार घेतल्यानंतर मी शांत बसलो आहे. तर आता मला असं वाटतं की काहीतरी करावं लागेल. तर तुम्ही माझे भक्त आहात, तुमच्याशिवाय मला कोण आहे, विष्णू असं म्हणाले. त्यावेळी भक्त चकित झाले की आपण देवा आपल्याकडे मागतोय काहीतरी. तर ते म्हणाले की हो, तुम्ही माझ्यासाठी, मी तुमच्याकडेच मागू शकतो. तुम्ही आता सगळ्यांनी पृथ्वीवर जन्म घ्या, अवतार घ्या, पृथ्वीवर अवतार घ्या आणि भक्तिमार्ग पुढे न्या. लोकांना चांगली शिकवण द्या, विठ्ठल भक्ती ईश्वर भक्ती लोकांना सांगा आणि यज्ञयागांचं पुनर्स्थापना करा, धर्माची पुनर्स्थापना करा तुम्ही. तर हे कसं करता येईल? भक्त आणि देव म्हणाले की आम्ही तयार आहोत, तुमची आज्ञा आम्हाला शिरसावंती आहे, आम्हाला पृथ्वीवर जावं लागेल, तुमची इच्छा आहे, आम्ही जाऊ. त्यावेळी देवाने सांगितलं त्यांना, भगवंतांनी, की तुम्ही काम सुरू करा, तोपर्यंत मी सुद्धा जन्म घेऊन पृथ्वीवर येणार आहे. मी ज्ञानेश्वर म्हणून येईल. नंतर महादेव निवृत्तीच्या रूपाने जन्म घेतील, ब्रह्मदेव सोपानाच्या रूपाने येतील आणि आदिमाया साक्षात मुक्ताबाईच्या रूपाने जन्म घेतील. आपण सगळे मिळून धर्माची पुनर्स्थापना करूया. आणि मग सगळ्यांना त्यांनी कामं ठरवून कोणकोणते जन्म कोणी घ्यायचे. तर उद्धवाला त्यांनी सांगितलं तू नामदेवाचा जन्म घ्यायचा. त्यानंतर वाल्मिकी, वेगवेगळ्या सगळ्या भक्तांना वेगवेगळे जन्म कुठे कुठे घ्यायचे हे सगळं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे वाल्मिकीला त्यांनी सांगितलं की तुलसीदास म्हणून तू जन्म घ्यायचास आणि पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये रामायणाची रचना करायची, लोकांना रामभक्ती शिकवायची. तर तू कुठे जन्म घ्यायचा? तर त्याला सांगितलं की तू हस्तिनापुरात जन्म घे. आणि हस्तिनापुरामध्ये त्यांच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे हस्तिनापुरामध्ये वाल्मिकीने तुलसीदास म्हणून जन्म घेतला एका पंडित ब्राह्मणाच्या घरी. त्या ब्राह्मणाचं नाव होतं आत्माराम आणि अकबराच्या दरबारामध्ये तो नोकरी लावला. त्यामुळे पुढे साहजिकच तुलसीदास, त्याचं नाव तुलसीदास झालं वाल्मिकीचं, कारण जन्म घेतल्यानंतर नवं नाव. तर तुलसीदासांनी सुद्धा अकबराच्या दरबारात नोकरी धरली, परत मिळाली त्याला. त्याप्रमाणे तो तिथे काम करत राहिला. त्याचं लग्न झालं पण तो लग्नानंतर इतका बाईलवेडा झाला तो की बायकोशिवाय त्याला जराही चैन पडत नसे. तर एकदा तो स्वारीवर गेला, त्याला बायकोची आठवण येत होती आणि तो स्वारीवर गेला. आता तो काही थोडे दिवस येणार नाही, थोडा काळ येणार नाही तो, असं समजून त्याच्या बायकोने त्याच्या आईवडिलांची म्हणजे सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली आणि ती आपल्या माहेरी गेली. ती म्हणाली की ते येईपर्यंत मी परत आलेली असेल. ती गेली आणि योगायोगाने त्या दिवशी अकबराच्या स्वाऱ्या लवकर परत आल्या. त्यामुळे तुलसीदास घरी आला तर बघतो तो बायको नाही, माहेरी गेली आपल्या. तो रात्रीपर्यंत त्यांनी धीर काढला आणि रात्री गुपचूप उठला आणि कुणालाही न सांगता बायकोच्या घरी जाऊन पोचला. घरी पाहिलं तर सगळं बंद होतं, फक्त एक खिडकी उघडी होती आणि खिडकीमधून एक दोरी लोंबकळत होती. तुम्हाला कदाचित गोष्ट माहीत असेल की दोरी लोंबकळ जी होती त्याला असं वाटलं की आपल्या बायकोनी कदाचित आपण येऊ म्हणून ही दोरी ठेवली असेल. म्हणून त्या दोरीला धरून तो भराभर वर गेला आणि खिडकीतून बायकोसमोर जाऊन उभा राहिला. उठवलं तिला, ही एकदम उठली. तर म्हणे तुम्ही वर कसे आलात? तर म्हणे तुझी आठवण आली खूप.
आणि तू तर तुला माहीत होतं ना मी येणार, कारण तू खिडकीला दोरी बांधून ठेवली होतीस मला चढून येण्यासाठी. ती म्हणाली नाही, मी दोरी वगैरे काही बांधलेली नाही. तर ती दोघं डोकावून बघायला लागली. तो भला मोठा काळा साप खिडकीला बिटळ करून खाली लुंबत होता. तर ती हसली आणि म्हणाली, अहो तुम्ही माझ्यासाठी इतके वेडे झालात की साप आणि दोरी याच्यातला फरक तुम्हाला कळला नाही. एवढी भक्ती जर तुम्ही प्रभू रामचंद्रांची केली तर तुम्ही धन्य व्हाल आयुष्यात. आणि इथे तुलसीदासाच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्याला एकदम जसं आपण म्हणतो ना अनुभूती होणं, तसं त्याला कळलं की अरे मी कुठल्या मार्गावर चाललो आहे. त्यांनी बायकोला गुरु केला आपला, तिला नमस्कार केला आणि तिथून बाहेर पडला आणि वनात गेला. वनात जाऊन त्यांनी 12 वर्ष फक्त रामनाम घेतलं. तिथे रामनाम घेत असताना त्याची दिनचर्या तिथे होती, वनात राहत होता तो. मग तो काय करायचा, सकाळी मुखमार्जन केल्यानंतर तांब्या कमंडलूमध्ये जे काही पाणी उरायचं ते पाणी तो एका झाडाला घालत होता. अशी 12 वर्षे गेली. 12 वर्षानंतर त्या झाडावर एक राहत होतं भूत, प्रेत, पिशाच. ते पिशाचेच त्याच्या समोर आलं आणि उभं राहिलं आणि म्हणाले की मी पिशाच आहे आणि आम्हाला तळी नद्या यातलं पाणी नाही पिता येत. असंच कोणी तुझ्यासारख्या माणसांनी पाणी टाकलं झाडाला तर आम्हाला पाणी आम्ही पिऊ शकतो. तू एवढे वर्ष मला पाणी देतो आहेस, मी तुझी एक इच्छा पूर्ण करणार, बोल काय हवं आहे तुला. तर तो म्हणाला मला रामदर्शन हवं आहे. मी 12 वर्ष रामाचं जप करतो आहे, मला रामाचं दर्शन घडलं. पिशाचं एकदम घाबरलं आणि ते म्हणाले नाही नाही मी रामासमोर आलो तर मी मरून जाईल, संपेन मी. तर काय करता येईल मग. मी तुला एक मार्ग सांगतो, मी तुला हनुमंत कुठे भेटेल हे सांगतो. तू हनुमानाला भेट आणि हनुमान तुझी तुला रामदर्शन घडवेल. तर मग कुठे, तर म्हणजे तू रोज संध्याकाळी प्रवचनाला जातोस, त्या प्रवचनाला एक म्हातारा काठी घेऊन येतो बघ. तो सगळ्यांच्या आधी आलेला असतो आणि सगळे लोक गेल्यानंतर सगळ्यांच्या शेवटी तो बाहेर पडतो. तो मारुती आहे, तू त्याला भेट. तर याला अगदी घाई होते की कधी एकदा संध्याकाळ होते आणि मी जातो. संध्याकाळी तो देवळात जातो, म्हातारा आलेला असतो. आता प्रवचन संपतं, अर्ध लक्ष त्याचं त्या म्हाताऱ्याकडे असतं. मग प्रवचन झाल्यानंतर सगळ्यांच्या शेवटी तो म्हातारा उठतो आणि जायला लागतो. त्याबरोबर धावत धावत तुलसीदास त्याच्याजवळ येतो, त्याचे पाय धरतो आणि त्याला म्हणतो की मला रामाचं दर्शन घडवा. तो त्याला आधी हिळीस करतो, काहीतरी मी कसं काय घडवणार वगैरे. तशी तो म्हणतो की नाही तुम्ही घडवू शकता, तुम्ही हनुमान आहात, मला माहिती आहे. त्याबरोबर हनुमान त्याला मिठी मारतो, कारण त्याला कळतं हा वाल्मिकी आहे. मग तो म्हणतो ठीक आहे, मी प्रभू रामचंद्रांना विनंती करतो की तुला दर्शन मिळावं, बघतो काय म्हणतायत ते. पण तुलसीदास म्हणतो ठीक आहे. मग तुलसीदासाच्या दारावरून एक राजाची स्वारी जाते, सैनिक जातात, मागून राजा जातो घोड्यावर. आणि मग संध्याकाळी तुलसीदासचं काही लक्ष नसतं, कोणीतरी यवनराजा जात असेल असं त्याला वाटतं. संध्याकाळी तो देवळात येतो. प्रवचन झाल्यावर हनुमान त्याला गाठतो आता आणि म्हणतो काय दर्शन झालं का प्रभू रामचंद्रांचं, झालं ना आज. तो म्हणतो नाही. तर म्हणे तो राजाने का गेला तुझ्या दारावरनं मिरवणूक घेऊन, आणि पुढे सगळे सैनिक होते, ते सैनिक सगळे म्हणजे वानर, आणि राजा होता प्रभू रामचंद्र होते ते. तशी तो म्हणा नाही असं दर्शन नको आहे मला कोदंडधारी राम लक्ष्मण आणि सीता असं दर्शन हवं आहे मला. तशी तो म्हणाला अरे असं हवं आहे का, बरं मी परत बोलतो प्रभू रामचंद्राची. मग त्याला सांगण्यात आलं की त्याला एकट्याला मी दर्शन देईन आणि त्याला प्रभू रामचंद्रांनी त्याला सीतामाई, लक्ष्मण आणि स्वतः असा कोदंडधारी स्वरूपात त्रिगांचं दर्शन तुलसीदासांना घडवलं. तुलसीदासांच्या डोक्यावर रामाने आशीर्वादाचा हात ठेवला आणि त्याला सांगितलं की आता तू रामभक्तीचा प्रसार कर, सगळीकडे रामाची भक्ती कर आणि रामकथा लोकांना सांग. तेव्हापासून आणि मग त्यांनी रचना केली ती तुलसी रामायणाची. ते तुलसी रामायण झालं, म्हणजे पुढे तो जे सांगत गेला लोकांना ते तुलसी रामायण. तर अशा प्रकारे तुलसीदास सगळीकडे रामकथा सांगत फिरायला लागले. पुढे मग एका ठिकाणी ते स्थायिक झाले. तो भाग मी पुढच्या वेळी तुम्हाला सांगेन. आता मी इथे थांबते. धन्यवाद.